माहित नाही किती चपळ बुद्धी चालते त्याची. काय झालं तर आता मी निघतो. हा काय मूर्खपणा आहे भीमराव? मूर्खपणा नाहीये गुरुजी, हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याशी वाद घालू नकोस. दरवाजा उघड, मला जायचं नाही आहे. उघडणार मी गुरुजी. हा दरवाजा मी तोपर्यंत नाही उघडणार जोपर्यंत मला न्याय नाही मिळत. तू एकटा आम्हा सर्वांना बंद करणार आहेस? आम्ही सगळे मिळून उघडणार हा दरवाजा. चला दाखवा याला आपली ताकद. आता पूर्ण जग जरी अडवं आलं तरीही हा दरवाजा नाही उघडणार. कारण तुम्ही सगळ्यांनी जर माझा जीव घेतला असता तरीही मी काही बोललो नसतो. पण माझ्या शिक्षणाचं अजून एक वर्ष वाया गेलेलं नाही बघू शकत गुरुजी. भीमराव, मी ऐकलंय की तू अभ्यासात खूप हुशार आहेस आणि विज्ञान शिकतोस. तरीही तुला एवढं लक्षात नाही येत आहे की एवढी सगळी मुलं मिळून तुला चेंडू बनवून हवेत उडवून फेकून देतील. सगळं समजतं मला गुरुजी, पण मी विज्ञानासोबत मनोविज्ञान सुद्धा शिकलोय. आतापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली असेल. खुदा बख्श सर, नामदेव जोशी सर, संस्कृतचे गुरुजी आपल्या आपल्या वर्गातून ऑफिसला पोहोचले असतील आणि त्यांना हा संशय आला असेल की तुम्ही अजून का नाही पोहोचलात तिथे. आणि हे जे गुरुजन आहेत ज्यांना वाटतं की मी शिकावं आणि पुढे जावं, ते नक्की माझी मदत करण्यासाठी इथे पोहोचतील. हा एका शिष्याचा विश्वास आहे. मी एकटाच नाहीये, मी पण त्याच्या सोबत आहे. मी बाहेरून दरवाजा बंद केलाय. आता हा दरवाजा तेव्हाच उघडेल आतमध्ये भीमाची जी काही समस्या आहे तिचं निराकरण होईल. आणि गुरुजी, मी जातोय प्रिन्सिपल सर आणि प्रशासनाला बोलवायला. सगळ्यांसमोरच आता दरवाजा उघडेल. भीमराव, मी तुझा शिक्षक आहे आणि तू माझा शिष्य आहेस. हा, जर प्रशासन इथं आलं तर तुझ्याच शिक्षकाची नोकरी अडचणीत येऊ शकते. आता एक शिष्य म्हणून एका शिक्षकाबरोबर असं झालं तर म्हणजे असं करणं नैतिक आहे का? तूच विचार कर ना. गुरुजी, न्यायाचा आधार कधीही नातं नसू शकतं. तुम्ही माझे गुरु होतात जोपर्यंत तुम्ही दोषी नव्हता. पण जेव्हा तुम्ही सगळं बघूनही ह्याची साथ दिलीत तेव्हा त्यावेळीच तुम्ही गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा लावलाय गुरुजी. आणि मला आधीही माहिती होतं वैयक्तिक दृष्ट्या तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, परंतु तरीही प्रत्येक वेळी मी तुमचा मनापासून आदर करतो आणि सन्मान करतो. हो हो, तर त्याच आदर त्याच सन्मानासाठी ही भानगड इथेच संपवून टाक ना. म्हणजे काय आहे, नाम जोशीजी, प्रिन्सिपल सर आणि सगळ्यांसमोर तू बोलशील तर तुझं म्हणणं सगळे ऐकतील. हे बघ, मी काही ना काही करून या विषयात तुला पास होण्यापुरते अंक देऊन टाकेन. मी तुला वचन देतोय. नाही गुरुजी, प्रश्न आता फक्त मी पास होण्याचा नाहीये, तर केवळ तुमच्या मदतीचा प्रश्न आहे. माझी कॉपी चेक केल्यानंतर मी फेल जरी झालो असतो गुरुजी, तरीही मला ते योग्य वाटलं असतं. पण आता हे जे सगळं झालंय ना गुरुजी, हे चुकीचं घडलंय. भीमराव, दरवाजा उघड. हा भीमराव प्रत्येक वेळी कॉलेजमध्ये पोलिसांना बोलवतो. गेल्या वेळी पण असंच काहीतरी केलेलं आहे. हो, तर फौजदार साहेबांनी त्या भीमरावाला कॉलेजमधून काढून तुरुंगात टाकलं असतं. हा नाही, प्रिन्सिपलाने असं सांगितलंय की भीम निर्दोष आहे.
त्याची उत्तरपत्रिका भिजलीये ते प्रश्नपत्रिकेतील प्रश्न त्याला विचारणार आणि भीम त्याला तोंडी उत्तर देणार. खूपच चांगलं भीमराव. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तू ज्या प्रकारे दिलंयस त्या हिशोबाने तुला 100 पैकी 80 गुण दिले जात आहेत. धन्यवाद सर. आणि ही बाब मी लिखित स्वरूपात देतो म्हणजे परीक्षा निकाल बनवण्यात काही अडचण होऊ नये. मला आणि गुरुजींना निलंबित केलं आणि भीमला उत्तीर्ण केलं. तो हे सगळं करत होता आणि तू तू हे सगळं बघत होतास. अरे कसा समाजसेवक म्हणशील तू? हा भीमराव, तुला नाही सोडणार मी. मी बोललो होतो ना, तो माझा पोरगा आहे भीमराव आंबेडकर. तो काही ना काही मार्ग नक्की शोधून काढेल. बघा शोधला. आणि आता तुम्ही लोक प्या चहा. चला काका. पाजा पाजा चहा पाजा यांना. प्रचंड देवजी चहा गरम आहे, प्या ना. माझ्या भावाच्या जिंकण्याच्या आनंदात. प्रचंड देवजी, नरोत्तमजी, हे बघा, आम्ही खालच्या जातीची माणसं, दुबळे आहोत, तरी पण आम्ही लढतोय, संघर्ष करतोय. तुम्ही जा, स्वतःचं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या की. चल पुरंजन, काम शोधूया. आणि तसं पण यांना काही कामधंदा तर हाय नाही. चल. बाबा, तू इथे? आता कळालं मला. तर तुम्ही दोघांनी मिळून ह्याला पाठवलं होतं. काहीही होऊ दे, तू भीमाबाईचा पोरगा आहेस, रामजी सकपाळचा पोरगा आहेस. या सगळ्या अडचणींना दूर करून तुला पुढे जायचंय आणि तू नक्की पुढे जाणार. आता मी सांगतोय की तू शिकण्यासाठी लंडनला जाणार. स्वतःच्या बाबासाठी जाशील, संपूर्ण जगाला दाखवायला जाशील की अशा अडचणी निर्माण करून कोणाला थांबवता येत नाही. कारण ही येणारी पिढी तुझ्याकडून शिकणार आहे. तू प्रेरणा बन.
की अनेक अडचणींना पार करून सुद्धा कोणी शिकायला परदेशी जाऊ शकतं, लंडन जाऊ शकतो. लंडन काय, शिकण्यासाठी जगातील कुठल्याही देशात जाऊ शकतो. मी माझे प्रयत्न चालू ठेवीन बाबा. भीमपोरा, उद्या तुझा शेवटचा पेपर आहे. जा पोरा, घरी जाऊन परीक्षेचा अभ्यास कर. मी आणि पुरंजन काम करून घरी येतो. हो. आनंद, तूही कामावर जा. बरं बाबा. मी बोललो होतो ना की तुम्हा दोघांना चहा मी पाजणार आणि तुमच्या माणसाने चहा मीच पाजणार आणि पैसे मी देणार. ओ चहावाले भाऊ, या दोघांना चहा पाजा. घ्या चहा प्या की. रामजी, तुझा हा चहा कायम लक्षात राहील. अरे वा रामजी, काय पण होऊ दे, पण आज तुझं हे वागणं मला लई आवडलंय बघ. पुरंजन, मला पण वाटतंय की माझा पोरगा शिकायला लंडनला जावा. ते वागणं नाही, पण ज्या प्रकारे तू त्या नरोत्तम जोशी आणि प्रचंड देव सोबत पैज लावली ना, ते बोलणं मला लई आवडलं. पैज लावा. जर भीमने या अडचणीतून मार्ग काढलाच तर तुम्हा दोघांना चहा मी पाजणार. खरं तर रामजी, आपल्या इथे आपल्या जातीचा कोणता बी व्यक्ती विनाकारण त्रास नाही घेऊ इच्छित, परंतु या उच्च जातीचा कोणता बी माणूस येऊन आपल्या जातीच्या कोणत्या बी माणसाला काय पण बोलून निघून जातो. कोणी बी ऐकून घेत नाही. असं कोणी बी तुझ्यासारखं असं निर्भीड होऊन ना उत्तर देऊ पाहतोय, पर तू नाही देऊ शकत. का? कारण की आपण भिवून असतो. पुरंजन, मी पण कुठे नेहमी उत्तर देऊ शकतो, पण आज खूपच जास्त झालं रे, तर देऊन टाकलं उत्तर. जुन्या रामजी सकपाळाची आठवण झाली. जवान होतो, हिम्मत होती, विश्वास होता, जोश होता. साहेब, मी ते लढाई लढायला आलेलो होतो, पण तुम्हा लोकांना वाटलं की मी लढाई लढण्यापेक्षा कॅन्टॉन्मेंटच्या पोरांना नीट प्रकारे शिकवू शकतो, म्हणून कंपनी सरकारने मला पूर्ण शाळेचा हेडमास्टर बनवला. त्या वेळेपर्यंत माझ्या जातीपासून कोणाला काहीच अडचण नव्हती. मग आता का झाली? दाखवतो तुला. फालतू फालतू वाटलं का तुला? जर माझ्या पोरांबरोबर का येडावाकडे केलं तुम्ही तर मी पोलीस कप्तानकडे तुमची तक्रार करेन. समजलं तुम्हाला? या ज्याला आपल्या ताकदीवरती माज आहे, आज संधी मिळाली आहे, तर समद्यांना दाखवून देतो तुम्हा सगळ्यात किती ताकद आहे आणि मायात किती ताकद आहे. पण पुरंजन, आता मला वाटायला लागलंय की भीमावरती मी कोणतीही पैज कोणाबरोबरही लावू शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे मी कधी हारणारच नाही. आणि तुझा पोरगा तुला हार बी देणार नाही, कारण की तो भीमराव आंबेडकर आहे. आणि तू तुझ्या पोरासाठी पूर्ण जीवन समर्पित केलंय, म्हणूनच तू कधीच तुला हारू देणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे आणि तुला याचं फळ नक्कीच मिळेल.
काय भीमराव, काय हाल हवालाय? अरे आजची परीक्षा दिलीस का नाही? इथे सगळे चिंतेमध्ये आहेत. कोण परेशान आहे काका? ते आम्ही सगळे. अजून कोण? मी सांगते. भीम, ते काय आहे ना, तुझी परीक्षा खूप चांगल्यारीत्या जावी, तर या चाळीतले खूप लोक खूप चिंतेत आहेत. आणि तुझी परीक्षा चांगल्या प्रकारे नाही पण झाली असेल तरी पण चाळीतले काही लोक चिंतेतच राहतील. तू जा भीम. अरे आम्ही कशाला तर राजकारण घेऊन मावशी? हा परीक्षा देणार तर स्वतःसाठी देणार, आणि नाही देणार ते बी स्वतःसाठी. अरे आयुष्य काढलंय तुमच्या सोबत, तुम्ही त्याला नका समजावू. मला सगळं कळतंय तुम्हाला काय सांगायचंय ते. भीम, तू जा आतमध्ये. रमा तुझी वाट बघते. मी बघून घेते याला. तू जा. ए फुलिया, काय बोलणार आहेस तू? हा, मी पाहू राहिलो आजकाल तुझं तोंड जरा जास्त चालायला लागलंय. तर मी पण बघतेच आहे की तुमचं डोसकं खूप चालायला लागलंय. तुम्ही दुकान सोडून भीमराव वरती जास्त लक्ष देत आहे. आता त्यानं परीक्षा दिली का नाही दिली हे माहिती नको? अरे शेजारी हाय, काय झालं काय नाही झालं हे माहिती असायला नको? तोंड बघून नाही समजलं का? तो भीम आहे आणि परीक्षा नसती दिली तर असा घरी नसता आला तो परत. कुठं होते इतका वेळ? मी ना आत्या किती काळजी करत होतो. परत त्या प्रचंड देवांनी तुमची अडवणूक नाही ना केली? भीम पोरा, काय झालं? तू परीक्षा दिलीस ना? हो, परीक्षा तर झाली आत्या, पण प्रचंड देवनी एका मुलाला पाठवलं होतं माझ्या वर्गात. पण झाली परीक्षा चांगल्या प्रकारे. उद्या माझा शेवटचा पेपर आहे, तो व्यवस्थित गेला पाहिजे बस. होईल. आजपर्यंत तुझं कुठलं काम थांबलंय का? आता थांबेल. सर्व व्यवस्थित होईल भीम. आणखी एक परीक्षा राहिली आहे. लक्ष्मी, कधीपासून सांगितलंय तुला की भाजी घेऊन ये? हे पैसे घेऊन जा. अरे हो, डॉक्टरने ताईला जे खायला सांगितलंय ना ते सगळं घेऊन ये. जिजाबाई, आजचं जेवण माझ्यासाठी तू बनवतेस का? अजिबात नाही ताई. ते काय आहे ना, डॉक्टरांनी तुमची हाडे मजबूत करण्यासाठी जे खायला सांगितलं ना, बस ते आम्ही आतापासून खाल्लं तर आमची हाडं तुटण्यापासून वाचतील. हो ना? हे घे लक्ष्मी, नारळ पाणी पिऊन घे. गेली नाही अजून तू? जा. वय. रमा, ते ताईला चांगलं सांभाळ हा. खूप अपेक्षा आहे मला तुझ्याकडून, आणि त्यांना पण. अरे परंतु एक अडचण आहे. तुझा नवरा कुठे काय कमवतोय? बिनकामाचा जो आहे. तू पण लोकांची भांडी बिंडी करून किती कमवू शकशील? औषध, जेवण कुठून येणार सगळं? म्हणून कुठल्या बी व्यक्तीला सांभाळणं इतकं सोपं नसतं रमा. ती व्यक्ती एक ओझच असतं.